तिथे परभणीतील शेतकरी 18 दिवसानंतर देखील वंचितचे। ना पीक विम्याची अग्रिम मिळाली ना शासनाची मदत। कृषी मंत्र्यांपासून ते मदत आणि पुनर्वसन मंत्र्यांनी देखील याची पाहणी केलेली होती। 1 सप्टेंबरला परभणीसह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी झाली होती। एकट्या परभणी जिल्ह्यात 3 लाख हेक्टरपेक्षा जास्त नुकसान झालं। कृषी मंत्री धनंजय मुंडे, मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी जाऊन पाहणी केली। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्यासह अनेक नेत्यांनी जाऊन पाहणी केली होती। परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यासह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांवर 1 सप्टेंबर रोजी आभाळ फाटलं। प्रचंड प्रमाणात अतिवृष्टी झाली। 1 सप्टेंबर रोजी 2 सप्टेंबर रोजी नद्या नाल्यांना पूर आला आणि आपण बघू शकतो की आज हे सर्व होऊन 18 दिवस उलटलेले आहेत आणि ही परिस्थिती आजही कायम आहे। आपण जर बघितलं तर मी धनंजय मुंडे जे महाराष्ट्राचे कृषी मंत्री आहेत, ज्या काष्टगावला 4 सप्टेंबर रोजी पाहायला आले होते पीक नुकसानीचं, त्याच काष्टगावामध्ये आणि तिथली ही परिस्थिती आपण बघितलं तर हे 2 एकर मध्ये लावलेला कापूस आहे, ह्याला मोठ्या प्रमाणावर बोंड आलेले आहेत। मात्र हा कापूस पूर्णतः जळून गेला आहे। ना शेतकऱ्यांच्या कुठल्या कामाला येणार आहे ना कुठल्या जनावरांच्या कामाला येणार आहे। त्यामुळे जर आपण बघितलं तर 4 सप्टेंबर रोजी राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे, त्याचप्रमाणे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, त्यानंतर बच्चू कडू असतील, संभाजी राजे असतील, त्याचबरोबर राजू शेट्टी असतील, हे सर्वजण येऊन गेले। मग सत्ताधारी असतील, विरोधी पक्षनेते असतील, हे सर्वच येऊन गेले, पाहणी केली। मात्र 18 दिवस उलटलेत। शेतकऱ्यांना ना पीक विम्याचा अग्रिम मिळालेला आहे ना शासनाची नुकसान भरपाई मिळालेली। आपल्यासोबत या परिसरातील शेतकरी आहेत। मामा, कृषी मंत्री धनंजय मुंडे आले होते, काय म्हणले होते? काय देऊ म्हणली मदत, काही दिली नाही। 18 दिवस झाले तरी काही दिलं नाही। सट आमचं वाहून गेलं, काही आलं नाही, काही नाही आम्हाला। हो। किती नुकसान झालं तुमचं? नुकसान 2 एकर झालं मग। बरं, हो। किती खर्च केला होता? 30,000 रुपये। 2 एकर मध्ये 30,000 केला होता? हो। मग आता काय काय आले हाताला तुमच्या? काहीच नाही आलं हाताला आमच्या, नुसत्या पाड्या हाताला आहेत आमच्या। पीक विम्याचं काही मिळालं? नाही नाही, काही नाही मिळालं। शासनाचं अनुदान? नाही, शासनाचं अनुदान नाही, काही नाही आम्हाला मिळालं। तुमचं काय नुकसान झालेलं आहे? आमचं हेच कापूस गेला 100%। कापूस काहीच हाताला नाही ना। शासनाकडे काय मागणी तुमची? काय मागणी आता पीक नुकसान भरपाई द्यावा म्हणून, बाकी काय मागणी दुसरी असणार। सर्व नेते येऊन गेले, म्हणजे कृषी मंत्री येऊन गेले, विरोधी पक्षातले नेते येऊन गेले। कुणी फक्त हे पाहणीसाठीच आले होते का काही देण्यासाठी आले होते असं वाटतं? साहेब, हे नुसतं राजकारण करले शेतकऱ्याचे नाव। हे पाहणी करायला आले, रोडवरून आले, शेतकऱ्याच्या बांधावर आले नाही। ऍक्च्युअली परिस्थिती त्यांनी पाहिलेली नाही। शेतकऱ्याचं काय नुकसान झालंय, शेतकरी काय म्हणजे याला मेहनत करावं लागते इथं राबणाऱ्या शेतकऱ्याला माहिती। त्यांना काही दुःख नाही, फक्त राजकारण करून त्याचा फायदा घ्यायचा आहे त्याला। आणि सरसगट म्हणलेत हे पुरात गेलेल्याला वेगळं अनुदान द्यावं, हेक्टरी 50,000 रुपये, आणि ज्यांचं दुष्काळ आहे ओला त्यांना 25,000 रुपये हेक्टरी अनुदान द्यावं। 25% जी अग्रिम रक्कम देतो म्हणली होती ती अजून नाही। कुठल्या शेतकऱ्याला 1 रुपयाचा फायदा नाही केला सरकारनं। सगळं नुकसान झालं, होतं तेवढं 2 एकर जमीन पाण्यात गेली। आमचं म्हणजे खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि 1 रुपयाचा फायदा नाही, काही नाही। एकूणच बघायला गेलं तर ह्या तीव्र वेदना ज्या आहेत त्या या शेतकऱ्याच्या आहेत आणि हाताला काहीच लागणार नाही। कारण हे जर बघितलं आपण तर पूर्ण कापूस जळून गेलेला आहे, सोयाबीनचं पूर्ण पीक हातून गेलेलं आहे, हळद असेल किंवा इतर पिकं असतील हे सर्व हातून गेलेत। आणि आज नुकसान होऊन 18 दिवस उलटल्यानंतर सुद्धा या शेतकऱ्यांच्या पदरी काही पडलेलं नाही। त्यामुळे आता सरकार अजून किती दिवस वाट पाहणार आहे असा प्रश्न हे शेतकरी उपस्थित करतायत। कॅमेरा पर्सन विशाल शिंदेसह पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, काष्टगाव, परभणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।